हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील, तेव्हा इंद्र व्रजभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील. त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी 7 वर्षांचे कृपाळू भगवंत 7 दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपुरत चांदणे सगळीकडे पसरलेले असेल, तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ही तान ऐकून प्रेमविव्हळ होऊन आलेल्या गोपींचे कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करील, तेव्हा ते त्याचे मस्तक उडवतील. आणखीही पुष्कळ प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर इत्यादी दैत्य, चाणूरादी पहिलवान, कुवलयापीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, मिथ्या वासुदेव, शाल्व, द्विविध वानर, बलवल, दंतवक्त्र, राजा नग्नजिताचे 7 बैल, शंभरासूर, विदुरथ आणि रुक्मी, तसेच कांभोज इत्यादी, मत्स्य, कुरु, कैकय आणि सृंजय आदी देशांचे राजे, तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील, ते सर्व बलराम, भीमसेन आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंतांच्याकडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील. काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते. त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रगट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करून टाकतील. तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरीसुद्धा भगवंतांचे कथा कीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील. एवढेच काय, पण कोठेही स्वहा, स्वधा आणि वषटकाराचा ध्वनीही ऐकू येणार नाही. तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कल्की अवतार ग्रहण करतील. जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते, तेव्हा तप, 9 प्रजापती, मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात, जेव्हा सृष्टीरक्षणाची वेळ असते, तेव्हा धर्म, विष्णू, मनु, देवता आणि राजांच्या रूपात, आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप, तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रगट होतात. पृथ्वीवरील एक एक धूलिकण मोजू शकणाराही कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल? जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते, त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतिरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे. अशा अनंत शक्तींचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही. तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाहीत, तर इतर कोण जाणू शकेल? आदिदेव भगवान शेष सहस्रमुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहे, परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही.
जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात, त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतःच दया करतात. असे भक्तच त्यांची दुस्सर माया तरून जातात आणि अशा भक्तांचीच कोल्ह्या कुत्र्यांचे भक्ष असलेल्या देहाविषयी मी, माझे ही बुद्धी असत नाही. प्रिय नारदा, परमपुरुषाच्या त्या युगमायेला मी, तुम्ही, भगवान शंकर, दैत्य कुलभूषण प्रल्हाद, शतरूपा, मनुपुत्र, प्राचीन बर्ही, ऋभू आणि ध्रुव हे जाणतात. यांच्याशिवाय इक्ष्वाकू, पुरुरवा, मुचुकुंद, जनक, गाधी, रघु, अंबरीश, सगर, गय, ययाती, मांधाता, अलर्क, शतधन्वा, अनु, रंतिदेव, भीष्म, बली, अमूर्तरय, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर, भूरिशेण, विभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, आष्टीशेण, विदूर, श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात. ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते, ते स्त्रिया, शूद्र, होण, भिल्ल आणि पापांमुळे पशुपक्षी आदी योनीत जन्मलेले सुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसार सागरातून कायमचे तरून जातात. तर जे लोक वेदविहित सदाचाराचे पालन करतात, त्यांच्याबद्दल काय सांगावे? परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञान स्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत आणि असत दोन्हींच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोचत नाही. एवढेच काय, स्वतः मायासुद्धा त्यांच्यासमोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंतांचे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्याकारणाने पाण्यासाठी विहीर खोदण्याकरता कुदळजवळ बागीत नाही, त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञानसाधनांनाही दूर लोटतात. सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात, कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभकर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. पुत्रा नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडैश्वर्य संपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्या समोर केले. जो काही कार्य कारणभाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही. असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही आहेत. भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय. यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे. तू याचा विस्तार कर, जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्व स्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे याचे वर्णन कर. जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो, त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. अध्याय 7 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.